तर मंडळी पाहू शकता फर्स्ट केला दिलाय आणि तुम्ही तर नंतर आहे हा पाहू शकता तुम्ही छोटा त्रिशूल हातात पकडलेला आहे आणि या साईडला तुम्ही फेटा तर भारीच आहे मंडळी. कृष्ण अवतार दाखवलाय मस्त असं बघा. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये आणि नेक्स्ट पार्टला आपण स्टार्ट करणार आहोत. तत्पूर्वी आपण आलो आहोत बॅक साईडला तुम्हाला स्टुडिओ दिसतोय हा बघा, श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ म्हणून आहे आणि हा पेनमध्ये डायरेक्टली आहे. सो मी तिथला ॲड्रेस वगैरे तुम्हाला देतो. आतमध्ये जाऊया, तिकडे सॅम्पल पेज पण तिकडे लागलेत, होलसेल पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळतोय. मंडळी पेन लगतलाच येताना हायवे जातो डायरेक्ट गणपतीवाडीला, तिथंच तुम्हाला डायरेक्टली सॅम्पल पीस पण इकडे पाहायला मिळतील लेफ्ट साईडला. सो स्टार्ट करूया सॅम्पल पीस पासून, बघूया कोणते कोणते गणपती आपल्याला पाहायला मिळतात. नक्ष आहे आपल्यासोबत आणि तर मंडळी पाहू शकता फर्स्ट वन गणपती हा बघा, मस्त असा रेखाटन केलेलं आहे आणि कापडी वस्त्र लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त डिझाईन आहे बघा. कृष्ण अवतार करण्याचं ट्राय केलंय, फेटा पण मस्त वाटत मंडळी. नेक्स्ट वन आहे गणपती, तुम्ही पाहू शकता मस्त असा फेटा मारलाय, फेटा पाहू शकता तुम्ही. नंतर मंडळी आहे मस्त असं शुभ्र असा पितांबर मारलेला आहे आणि ब्राउनिश टाइप मध्ये शेला दिलाय आणि तुम्ही फेटा पण पाहू शकता, फेटा पण एक नंबर आहे मंडळी. पाहू शकता मोर आहे आणि राईटला मस्त असं कृष्ण अवतार बनवलेला आहे, बालकृष्ण अवतार. आणि फेटा पाहू शकता, फेटा काय वाटतो, नाम पण बघा मस्त मूर्त वाटते. नेक्स्ट वन आहे पाहू शकता बालमूर्त मस्त अशी सजवली, हे बघा फ्रंट मधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नंतर आहे हा बघा पिवला पितांबर लावलाय आणि गणपती पाहू शकता, फेटा पण एक नंबर वाटतोय आणि बहुतेक तुम्हाला सजवलेले गणपती इकडे पाहायला मिळतील. सो पाहू शकता सुरेख असं सजवलंय. हे एक पाहू शकता मस्त अशी बालमूर्त आहे, 1.5-2 फूट असू शकते हे बघा आणि फेटा काय मारलाय. तर नंतर आहे हा पाहू शकता तुम्ही छोटा त्रिशूल हातात पकडलेला आहे आणि या साईडला तुम्ही पाहू शकता मस्त असा फेटा मारलाय, फेटा पण पाहू शकता मल्टी कलर वाटतोय आणि नाम पण पाहू शकता. इकडं तुम्हाला श्वानावर म्हणजे श्वान आहे, श्वानासारखं बनवलेलं आहे रथ टाईप आणि त्याच्यावर आपले बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही. शेला हातात पकडलेले आहे आणि कृष्ण अवतार दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नेक्स्ट वन आहे पाहू शकता पितांबर शुभ्र असा मारलाय, किनाऱ्या पण दाखवल्यात आणि शेला पाहू शकता मस्त आरसे वगैरे छोटे छोटे आरसे बसवलेत आणि फेटा तर भारीच आहे. तुम्हाला हा गणपती कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि इथं रथ टाईप दाखवलाय, म्हणजे रथ नाही बोलू शकत पण असं बसलेलं सिंहासन दाखवलंय आणि बाप्पा तर भारीच वाटतात. नेक्स्ट वन आहे पाहू शकता मस्त असं गुलाबाचा फूल हातात पकडलाय आणि पिंक कलरचा धोतर आहे आणि त्याच्यावर नेटची तुम्हाला शेला मारलेला आहे, नेट टाईपचा मस्त वाटतोय आणि फेटा पण बघा मस्त असा पिंक कलरचा फेटा मारलाय. मीन्स फेटा आणि पितांबर दोन्ही मिक्स मिलाव आहेत. इकडे तुम्हाला नेक्स्ट वन गणपती पाहायला मिळतोय, सेम मॉडेल आहे, फक्त फेटा जो पिंक कलर होता आणि धोतर जो पिंक कलर होता तो रेडिश मारण्याचा ट्राय केला आहे आणि पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा एक नंबरच वाटतात. नेक्स्ट वन गणपती आहे पाहू शकता, पिंड दाखवली आणि साधू महाराज असे दाखवले आहेत आणि हर हर महादेव लिहिलेलं आहे. मस्त असं छोटी बालमूर्ती आहे पाहू शकता तुम्ही. मंडळी कृष्ण अवतार दाखवलाय मस्त असं बघा, हातात मुरली दाखवली आणि फेटा पाहू शकता तुम्ही मस्त मल्टिपल टाईप मध्ये फेटा मारलाय, त्याच्यामुळे एक काहीतरी युनिकनेस येतोय आणि सिंहासनावर बसवलेला दाखवलाय बाप्पा. हा नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता, रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि इकडं आहे पूर्ण मस्त असं सजवलंय पाहू शकता तुम्ही. दात पण मस्त सजवलेलं आहे
बाप्पाचं. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे बघा. पर्पल कलरचा शेला आणि त्याच्यावर ब्रॉच वगैरे लावलाय आणि तुम्ही फेटा पाहू शकता. फेटा तर भारीच आहे, मस्त असं सजवलेलं आहे बाप्पा. मोस्टली तुम्हाला सजवलेले बाप्पा भरपूर पाहायला मिळतील. हा एक पुन्हा आहे सेम. फेट्यामध्ये युनिकनेस तुम्हाला पाहायला मिळते. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये फेटा पाहायला मिळणार आहे इकडं. पाहू शकता बाप्पा अजून भारी. पुढचा गणपती तुम्हाला पाहायला मिळतोय मल्हार टाईप मध्ये. पाहू शकता तुम्ही, हा बघा. पुढचा गणपती एकदम छोटू गणपती आहे आणि कृष्ण अवतार दिलाय आणि फेटा बघा 2-3 टाईप मध्ये फेटा मारण्याचा प्रयत्न केला. हा नेक्स्ट वन गणपती आहे. हातात व्हाईट फुल आहे आणि फेटा पाहू शकता. एक सिंपल फेटा मारलाय, त्याच्यावर तुरा मारलाय व्हाईट यांचा आणि इकडं पण हातात एक तुरा दिलेला आहे. मंडळी आपण जाणून घेऊया एकदा यांच्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत. दादा आपल्या ब्रँचेस कुठे कुठे असणार आहेत? आपली ब्रँचेस एक वरली आणि एक पेनला आहे आणि पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू की आपण पुण्याला पण आपण देण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओके. तुम्ही तिथेही व्हिजिट करू शकता. आणि मूलतः हा कल्याणचा आहे असं तुम्ही बोललात ना? मी आहे कल्याणचा. ओके. इथं दादाकडं सजवण्याचं असं लक्ष ठेवण्याचं पूर्ण काम करतो. ओके. आणि म्हणजे कल्याणचा आहे आणि वरलीला मेन ब्रँच आहे? मेन ब्रँच आहे. ओके. आणि तिथं आपल्या रिटेलचे 8 वर्षापासून आपला तो मेन ब्रँच आहे. मेन ब्रँच आहे. इथं आपण होलसेलचं 3 वर्षापासून आपण सुरू. ओके. आणि आपले बाप्पा इथून कुठपर्यंत गेलेत अंदाजे तरी? इथून आपले बाहेर देशी गेले, कॅनडा झाल्या, ओके, बँगलोर, आपल्या देशात तर बँगलोर पर्यंत गेलेले. ओके. म्हणजे भरपूर गेलेत. ओके ओके दादा. एक्सपोर्ट पण जातात. एक्सपोर्ट पण जातात म्हणजे आउटसाइड ऑफ कंट्री पण जातात. ओके ओके दादा, थँक्यू. हा बघा पुढचा गणपती आहे आणि फेट्यामध्ये व्हरायटी तुम्हाला खूप पाहायला मिळणार आहे. पाहू शकता ही बघा फेट्यामधली व्हरायटी तुम्हाला झलकूनच दिसते, बाप्पामध्ये बघितल्यावर समजून. मंडळी हा नेक्स्ट वन गणपती आहे. पाहू शकता शेला मस्त मारण्याचा प्रयत्न केलाय, हा बघा. आणि फेटा पण पाहू शकता, भरपूर डायमंड मारलेत फेट्याला. हा नेक्स्ट वन गणपती आहे. पूर्ण शुभ्र असा फेटा मारलाय आणि प्लस शेला पण तुम्हाला शुभ्र पाहायला मिळेल. पितांबर पण शुभ्र आहे. गणपती पाहू शकता तुम्ही. मंडळी नेक्स्ट वन गणपती आहे. पेशवा मारलाय, पाहू शकता तुम्ही. पेशवाई टाईप मध्ये फेटा मारलाय गणपती बाप्पाला आणि खाली पण पाहू शकता मॅचिंग कलर केलाय फेटा आणि पितांबर. मंडळी हा एक आहे छोटाच गणपती आहे पण फेटा बघा एकदम क्लीन मध्ये फेटा मारलाय आणि सेम कलर पर्पल कलरच मारलेला आहे. मंडळी हा पाहू शकता डायरेक्ट ओपन मध्ये गणपती आहे आणि फेटा बघा क्लीननेस बघा. 2-3 प्रकारचे फेटे मारले डायरेक्टली बाप्पाला आणि पाहू शकता बाप्पा कसला वाटतोय बघा. मंडळी हा पाहू शकता तुम्ही मल्हार रूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फेटा बघा असे तुम्हाला या साईडला भरपूर लावलेले आहेत सेम टू सेम मॅचिंग आणि बाप्पा पाहू शकता मस्त असा पदर वगैरे सोडलेला. मंडळी हा पाहू शकता तुम्ही 1.5 फुटीचा गणपती आहे आणि बघा मस्त असा फेटा मारलाय. फेटा तर तुम्ही पाहू शकता आणि शेला पण मारलाय, नेटचा शेला मारलाय. 1.5 फुटीचा हा पण सेम गणपती आहे आणि बघा फेटा क्लीननेस बघा आणि कट टू कट फेटा मारलाय. मंडळी पाहू शकता तुम्ही शाडू मातीचे गणपती आहेत. हा 1 फुटाचा गणपती आहे इकडं आणि इकडं तुम्हाला 2 फुटीचे शाडू मातीचे गणपती पाहायला मिळतील. पाहू शकता तुम्ही इकडं पण आहेत आणि इकडचे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा डिफरंट मॉडेल आहे. मंडळी पाहू शकता 1 फुटाचा गणपती पण सजवलाय बघा. फेटा एकदम छोटा फेटा मारलाय. मंडळी हा बाप्पा पण पाहू शकता, हा बघा मस्त काय फेटे मारलेले गणपती भरपूर काय इकडे आहे. मंडळी ऑलमोस्ट आपलं फिरून झालेत आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता ऑलरेडी फेटे मारून काही गणपती झालेले पण आहेत, असं नाही का. हे बघा तुम्ही पाहू शकता या साईडला मी दाखवतोय हा पूर्ण रकाना भरलाय, त्या साईडचा पण भरलाय आणि हा स्लॉट अख्खा भरलेला आहे. आणि सर्व हे नॉर्मल पेंटिंगचे इकडचे आहेत बहुतेक तरी. आणि त्या साईडला जेवढे पण तुम्हाला पाहायला मिळतील सर्व हे बघा फिनिशिंग वगैरे सर्व काही झालेले आहे. सो मला जेवढे मॉडेल घ्यायला भेटतात त्या मॉडेल्स मी घेण्याचा ट्राय करतो. चला तर जाऊया. मंडळी इकडे पाहू शकता लगातार 3 गणपती डायरेक्टली मारलेले आहेत आणि
तुम्ही पाहू शकता शेला मारलाय, फेटा मारलाय आणि पितांबर पण मारलाय. फक्त पितांबरचा कलर डिफरन्स आहे, हा येल्लो आहे आणि बॅक साईडचा तुम्ही पाहू शकता शुभ्र व्हाईट आहे. आणि इकडं दादा लोकांचं चालू आहे काम, हे पाहू शकता तुम्ही. आणि हा दादा आहे. दादा तू कुठला? मुरबाडचा. ओके, कल्याण मुरबाड. मी इकडेच वस्तीला असतोस? इथेच. ओके दादा. आणि कधीपासून चालू केलंय काम हे? महिना झाला का? महिना झाल्या अगोदर पासून चालू आहे का? ओके दादा. आणि दादा तू कुठला? मुरबाडच. दोघे पण भाऊ आहेत का? ओके. आणि काय कसं काम 1 महिन्यापासून चालू आहे? मग किती गणपती? ऑलमोस्ट कारखाना भरलेला आहे, बघितलंय तर भरपूर काम जोशात चालू आहे. आणि काय वाटतंय तुला आता पीओपी बद्दल काय वाटतंय? कारण त्यांचा आता निर्णय तर होणारच आहे. हा, बंदी निघायला पाहिजे ना, बरोबर आहे. आणि हा दादा पाहू शकता तुम्ही फेटा मारायचं ट्राय चालू आहे. आणि तर मंडळी फायनली आपण व्हिजिट केलेला आहे पूर्ण कारखाना आणि ऑलमोस्ट त्यांचे झालेले आहेत, अजून काही बाकी आहेत. तर जाणून घेऊया, दादाला बघूया दादा काय बोलतोय आणि दादाशी विचारपूस करूया कधीपासून हा कारखाना आहे. तर हा दादा आहे. दादा तुझं नाव काय? माझं नाव जयेश. जयेश आहे. ओके. आणि दादा कधीपासून हा कारखाना चालू आहे? हा आपलं 2021 पासून. आणि रिस्पॉन्स कसा आहे आपला ऑडियन्स वगैरे? खूप चांगला आहे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर तुमचा ऑलरेडी आहे तिथे, तो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला बुकिंग चालू. ओके. इन्स्टा आयडी जरा सांगू शकशील का? श्री स्वप्नील राज टाकसल टाका. ओके, हाच आहे. आणि हा याचा ऍड्रेस काय असेल? ऍड्रेस आपला धावटा पेन. डावटा पेन. हा. आणि हायवे लगतच आहे? हायवे लगतच आहे. ओके. आणि खोपोली पेन बायपासनच. बायपासने चालेल. ती पण लोकेशन मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती मिळेल? आपल्याकडं 6 इंचापासून ओके आपण 3 फूट पर्यंत आपण होलसेल करतो. होलसेल करतो. हा, जर ऑर्डर प्रमाणे असेल हो. तर आपण 3 फुटाचे 5 फूट पर्यंत 6 फूट पर्यंत ते पण आपण करतो. ओके. म्हणजे हे असतात ते होलसेलर होणार? होलसेल आपण जास्त. याच्यात तुम्हाला पेंटिंग पण भेटणार आणि प्लस भेटणार, सजावट भेटणार. सजावट पण भेटणार आणि डायरेक्टली असणार आहे. डायरेक्टली म्हणजे असणार. कोणाचं पेंटिंग वगैरे करून द्यायचं असेल ते पण आपण देऊ शकतो. ते पण देऊ शकतो आणि सजावट पण करून देऊ सजावट शकतो. पण करून देऊ शकतो. ओके दादा, थँक्यू. मस्त अशी माहिती दिलीत. आणि अजून एक विचारायचं होतं, ही पीओपीची बंदी आपली निघालीच पाहिजे. हीच तर ईश्वरचरणी प्रार्थना आहे, ही लवकरच निघू दे. कारण याच्यावरच पूर्ण पोटपाणी चालतो. या 4 महिन्यातच आपल्याला कमवायला भेटतात. बाकीची महिने आपल्याला तशीच घालवायला लागतात. वर्षभर आम्हाला मेहनत करावी लागते. 3 महिनेच आमचे कमाईचे आहे. बरोबर, मेन तेच आहे. वर्षभरातून ही 3 महिनेच भेटतात. दादा थँक्यू. थँक्यू, मस्त अशी माहिती दिली. थँक्यू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल तर तुम्ही बॅक साईडला पाहू शकता, इकडं आहे. हा बघा, हा पेनवरून डायरेक्टली अलिबागला जाणारा हायवे आहे. तर इथूनच तुम्हाला बॅक साईडने इथूनच तुम्हाला जायचं आहे डायरेक्ट स्ट्रेट. नक्ष भाऊ. आणि इथूनच तुम्हाला यायचं आहे स्ट्रेट डायरेक्टली पेन साईडला, म्हणजे जायला खोपोली साईडला जायला हा हायवे जातो. आणि तिकडंच तुम्हाला राईट साईडला तुम्हाला तो गणपतीचा कारखाना पाहायला मिळेल. सो नक्की व्हिजिट करा या कारखान्याला. टिल देन टेक केअर, बाय बाय.